सेवा संमेलन या शिबिरामध्ये आपण आला त्याबद्दल तुमची सर्वांची हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि माझे जे काही अनुभव आहे ते अनुभव मी आपल्याला सांगतो. मी मागच्या वर्षी म्हणजे 2025 ला 21 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या इतर हे शिबिर संपन्न झालं होतं आणि पहिल्यांदाच आम्ही दोघं पण या शिबिरामध्ये जॉईन झालो होतो. आणि जॉईन झाल्यानंतर माझं जे काही दुःख होतं ते मी डॉक्टर साहेबांना सांगितलं आणि माझं फाईल मी त्यांना दाखवलं आणि 2009 पासून मी पॅरालिसिस आणि रक्तपाताच्या गोळ्या खात होतो. 2009 पासून ते 2025 पर्यंत दर 4-4 महिन्याने पुण्याला जायचं, डॉक्टरला फाईल दाखवायची, डॉक्टर सगळं चेक करायचे, कोणाच्या गोळ्या लिहून द्यायच्या, कोणाच्या गोळ्या आणायच्या आणि आपण चालू राहायचा संस्थेला. पण या शिबिरामध्ये आल्यापासून मला एक कळालं की डॉक्टर साहेबांच्या सानिध्यात जेव्हा मी आलो तेव्हा मी हे सगळं सांगितलं तेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितलं कि बोले जो बोलता हूँ वो पूरी साधना अपना. तो डॉक्टर साहब ने मुझे साधना पूरी लिख दी. वो पूरी की पूरी साधना मैंने अपने जीवन में उतार ली और पहला एक 10 लाख पहले प्रभु को देना. तो मी दर महिन्याला माझं जे काय इन्कम असेल त्या इन्कमचा 10 लाख मी दर महिन्याला बदलला. शिबिराला जॉईन झाल्यापासून ते आजपर्यंत हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी जे काय सांगितलं तो फॉलो करतो. त्याच्यानंतर 2025 ते आज 2026 या दरम्यान मी 5 शिबिर अटेंड करून आलो कंटिन्यू 2 महिने. आणि होते आपण चमत्कार आहे डॉक्टर साहेब एवढं सांगतायत त्याच्यामध्ये काही आपला तथ्य असेल म्हणून मी त्याच्यामध्ये शिरलो आणि आज मी इतका वेल सेटल वेल डेव्हलप आहे. माझ्या सगळ्या गोळ्या सुटल्या टोटली. डॉक्टर साहेबांना खूप धन्यवाद मानेल. म्हणजे त्यांचा एक शब्द ऐकत राहा. ते जे आता बोलून तुम्हाला सूचना केली की मैं जो बोलूंगा वो सुनो आप और सुनो उसमें गौर करो और उससे वैसे के वैसे आप अगर करोगे तो आपको रिजल्ट मिलेगा. त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला फाईल बंद करायला सांगितले. मी हिंदी भाषिक आहे, आपण मराठी भाषिक आहात, त्याच्यामुळे शिक्षणाने माझ्यामध्ये कम्युनिकेशन कसं झालं पाहिजे कारण ते साधनं जे सांगतील ना त्याचा एक एक शब्द आपण झेलला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एक एक शब्द जेव्हा झेला त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून हे मी वाही देऊन सांगतो. अपना नाम बता दीजिए. आज बता दो क्या नमस्कार. मी ज्योती राजेंद्र मुसाळे. मागच्या वर्षी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती सगळं त्या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर आता शाळेच्या बाहेर बोर्ड लागला लोकसेवा समितीचा म्हटलं आता रिटायर झालं काहीतरी रामायण दिसतंय बघा काहीतरी म्हणून आम्ही सहज त्याच्यामध्ये आलो. धनंजय खडके दादा होते त्यांनी थोडं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही पहिलं शिबिर केलं आणि पहिल्या शिबिरामध्ये आम्हाला खूप छान अनुभव आला. डॉक्टर साहेबांना भेटल्यानंतर सरांच्या सगळ्या गोळ्या बंद केल्या. मला थायरॉइड आणि कमरेचा त्रास होता. माझ्या पण गोळ्या बंद केल्या. मला जे उपाय सांगितले ते केले आणि जाऊन केलं. एक असं शिबिर केलं तर एका सहज भेटायला आम्ही गेलो पूर्ण श्यामाला भेटल्या खूप आनंद केलं. असं पूर्ण शिबिर केले आणि डॉक्टर साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्यांना करून दाखवलं. आप बोलते की आप हे गाणं करून दाखवलं देखो मैं आज बैठी हूँ आणि त्यापासून खूप प्रयत्न केला आणि फक्त थोडंसं तुमचं जर मी सहारा खूप मनाचा फरक पडला आणि गोळ्या पण सगळ्या बंद झालेल्या आहेत. माझ्या लक्षात आलं की कोणत्याच गोळ्या असं नाही पूर्ण रोगापासून आपल्याला
नृत्य करू शकतात, फक्त राहत देतात. तुम्ही ऐकण्यासाठी डायबिटीज गोष्ट झाली की वाढत जाते पण बंद झाली पण पाहिजे असेल. तसं थायरॉइडचा अनुभव मला आला की गोळीचा पहिले पण लोकांना त्याची वाढत गेली पण त्याच्या एवढा काही झालं नाही. आणि मग हे लक्षात आलं की फक्त औषधांनी आपल्याला थोडी राहत मिळते पण आपण रोगमुक्त होऊ शकत नाही. त्याचमुळे या ठिकाणी शिकायला मिळालं की आपल्याला सुख पाहिजे असेल तर ते पैशाने मिळत नाही. तर सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याला सुख दिल्याने आपल्याला सुख मिळतं. त्या गोष्टी या ठिकाणी शिकलो आणि दसरा भाग काढत गेलो. दरवर्षी आम्ही ठरवल्याप्रमाणे मागच्या वर्षी पण आम्ही दादांच्याकडे यावेळेला पण आम्ही फिरणार आहोत. येत्या या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळालं. येथे आम्ही पुन्हा फॉलो करतोय. त्यांना खूप छान शास्त्री आपले शास्त्री त्यांच्या सगळ्याचे खूप खूप आभार मानले आणि आम्ही तुला आयुष्यभर हे सगळं फॉलो करणार आहोत असं त्यांना आश्वासन देते आणि काही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. आपको अगर लगता हो कुछ उसको पूछने लायक है तो निसंकोच वक्ता से पूछ सकते हैं आप। हाँ? मला कांबळेचा अनुभव सांगा. मध्ये आता आमची उपास पदयात्रा म्हणजे जनजागृती उपास पदयात्रा शिबिर हे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर कांक्रोली टू कुशीला दररोज जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर चालायचं असं ते नियोजन होतं. 30 तारखेला आम्ही कांक्रोलीला पोहोचलो आणि 1 तारखेपासून आमची कांक्रोलीची पदयात्रा सुरुवात झाली. आदल्या दिवशी जेवण झालं होतं. 1 तारखेपासून आमचं 7 दिवसापर्यंत जेवण बंद होतं. आणि मग तुम्ही म्हटलं की जेवण बंद आहे तर तुम्ही चाललाय कसा? पहिले महत्वाची गोष्ट शास्त्रीजींचा जो काय अनुभव होता, कारण माझा पहिलाच अनुभव होता उपास शिबिरासाठी. आणि मग सुरुवात झाल्यानंतर चालत गेलो. पहिल्या दिवशी जवळजवळ 38 किलोमीटर आम्ही चाललो. त्याच्यामध्ये 12 वाजता तसा पहिला जो पडाव येतो तिथे आम्ही फक्त लिंबू पाणी घेतलं, गरम पाणी, त्याच्यामध्ये लिंबू, अद्रक आणि मध हे तुम्ही जितकं प्यायचं तेवढं पिलं जात होतं. जेवढं प्यायचं तेवढं त्यांनी सांगितलं होतं जितकं पेटायचं तेवढं प्या. आणि तेवढं नंतर अर्धा तास आराम केला. परत दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. संध्याकाळी तिथे मुक्काम तिथे 8 वाजले गेला. 8 वाजल्यानंतर तिथे तिथं राहणं, त्याच्यानंतर अनुभव करणं, इनिमळ घेणं आणि त्याच्यानंतर सर्वात लिंबू पाणी घेणं आणि मग आराम करणं. त्याच्यानंतर आम्ही पायाला तेल लावायचो, गुडघ्याला तेल लावायचो आणि रात्री झोपायचो. सकाळी परत तसंच परत अनुभव इनिमा, त्याच्यानंतर ध्यान, भजन म्हणून आम्ही 7 वाजता आमच्या दुसऱ्या प्रवासाला सुरू करायचो. दुसरा दिवस कसा असा एक दिवस आमचा जायचा. तर पहिल्या दिवशी थोडस जड वाटलं, दुसऱ्या दिवशी थोडं हलकं वाटायला लागलं. तिसऱ्या दिवशीचं आमचं शरीर एक साफसफाई मोड होते ते. कारण डॉक्टर साहेबांचं प्रत्येक वेळा किसी को कुछ तकलीफ आणि काही तकलीफ नसेल तर दुसऱ्या दिवशी आज तुमचं शरीर काय करेल, दुसऱ्या दिवशी काय करेल, तिसऱ्या दिवशी काय करेल, चौथ्या दिवशी काय करेल असं शास्त्रीजी आम्हाला सांगत होते. आणि शास्त्रीचा एक शब्द मी ऐकत होतो, बाकीचे ऐकत होते. जो 100 लोक होतो त्याच्यामध्ये 30 पुरुष होत्या आणि बाकीचे 30 महिला होत्या, बाकीचे पुरुष होते. तर तिसऱ्या दिवसापासून आमचं शरीर साफसफाई मोडमध्ये गेलं आणि तिसऱ्या दिवसापासून आम्ही फक्त हवा खायचो आणि पाणी प्यायचो. लिंबू पाणी बी जास्त जायचं, 1 ग्लास जास्त पिलं जायचं. संध्याकाळी पण 1 ग्लास आणि रात्री दुपारी पण 1 ग्लास. त्याच्यानंतर पाणी आणि त्याच्यानंतर इतकं हलकं शरीर व्हायला लागलं की आमच्यामध्ये ताकद वाढायला लागली. की ते भोजन शक्ती नाही आहे हे इथे अनुभव. कारण त्याच्यात पुस्तक आहे जीवनी शक्ती किंवा भोजन शक्ती नाही आहे. ते जर पुस्तक तुम्ही वाचलं तर त्याच्यातून आपल्याला कळेल
की नेमकं काय आहे ते. तर असा अनुभव आणि शेवटच्या दिवशी आम्ही सगळे जण नाचायला लागलो. अक्षरशः कोणी थकलेलं नव्हतं, कोणी आजारी पडलेलं नव्हतं, कोणाचे पाय दुखलेले, कोणाचं काय नाही. असा एक मोठा अनुभव पदयात्रेचा आला की मी त्याचा केलेला नव्हता. धन्यवाद. अभी भी पदयात्रा बहुत बहुत धन्यवाद गुरु साहब जी महाराज।